तूप बनवण्यासाठी 2 आठवडे साठवलेली साय फ्रीजमध्ये 2-3 तास ठेवायची आणि त्यानंतर आपण ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। पहिल्यांदा साय एक अर्धा मिनिट आपण फिरवून घ्यायची, त्यानंतर त्यामध्ये ग्लासभर पाणी घालायचं आणि पुन्हा फिरवून घ्यायचं। फ्रीजमधील साय असल्यामुळे अगदी झटपट हे लोणी निघतं। तर बघा, आपण नुसतं फिरवून घेतलं आणि लोण्याचा गोळा तयार झालेला आहे। चालू बंद करत आपल्याला हे भांडं फिरवायचं आहे। पातेल्यामध्ये आपण ही लोणी काढून घेतलेलं आहे। तर बघा, ताक वेगळं आणि लोणी वेगळं झालेलं आहे। यातला लोण्याचा गोळा सेपरेट काढायचा, ताक साइडला काढून ठेवायचं। त्यानंतर आपल्याला हे लोणी एक 5 ते 6 वेळा छान व्यवस्थित पूर्ण पांढरं पाणी निघेपर्यंत धुवायचं आहे। लोणी जेवढं व्यवस्थित धुतलं जातं तेवढंच आपलं तूप हे चांगलं होतं आणि खराब होत नाही। पावसाळ्यामध्ये त्या तुपाचा वास येत नाही, त्यासाठी लोणी आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचंय पूर्ण पांढरं पाणी निघेपर्यंत। तर आता हे लोणी कढायला ठेवूया। एक 15 ते 20 मिनिटात आपलं तूप कडलं जातं। कडल्यानंतर तुळशीची पानं त्यामध्ये थोडीशी ओली करून आपण टाकायची आहे धुवून। तर इथे बघा, तुळशीची पानं तडतडल्यानंतर तूप